वद्य तृतीयेचा दिवस उजाडला। फाल्गुन वद्य तृतीया येणारा सूर्य सोनेरी किरण घेऊन उदयाला आला। तो साक्षीला आलेला सूर्य आहे। त्या सूर्याला जगाला सांगायचे, त्या सोनेरी किरणांना जगाला सांगायचे येणारा काळ सुवर्ण काळ घेऊन आलाय। उगवलेला सूर्य सुवर्ण युग घेऊन आता सूर्य उदयाला आलाय। त्या सोनेरी किरण घेऊन आलेल्या सूर्याला त्या दिवशी सांगायचंय पूर्वेला सोनेरी किरण अशी उदयाला आली। उगवता सूर्य जगाला सांगतोय राजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज उदयाला येणार आहे जिजाऊच्या पोटी। सकाळ संपली, दुपार संपली, सूर्य परतीच्या मार्गाला निघाला आणि परतीच्या मार्गाला निघालेला सूर्य एकदाचा अस्ताला गेला। आऊसाहेबांच्या पोटी कळा येऊ लागल्या, वेदना असह्य होऊ लागल्या। सोयीनींची बायांची धावपळ सुरू झाली, पळापळ सुरू झाली। पुरुष मंडळी सगळी बाहेर बसलेली आहे। सगळ्यांचं लक्ष राजवाड्याकडे लागलेलं आहे। समोर पडदा आहे, समोर कपडा लावलेला आहे। कोणाला काही कळेना। बायांची धावपळ, सोयीनींची धावपळ, वैद्यांची धावपळ चालू आहे। वैद्यराज हजर आहेत। कधी अशा प्रसंगी काय घडेल सांगता येत नाही। बाळंतपण त्यालाच म्हणतात, एकतर बाळ नाहीतर एकतर अंत। सूर्य अस्ताला गेला, सोयीनींची धावपळ चालू होती। वैद्यराज आपापल्या जागी तत्पर होते आणि एकदाचा दरवाजावरचा पडदा हलला आणि धावत धावत सुईण आली। पोरगा झाला, लेक झाला, मुलगा झाला। आनंदाचा वर्षा झाला। भोसल्यांच्या कुळाला पुत्र रत्नाचा लाभ झाला। भोसल्यांच्या वंशाला वारसदार मुलगा झाला। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। आमचे देवादिदेव पुष्पवृष्टी करायला लागले। भोसल्यांच्या वंशाला वारसदार झाला। राजा शहाजी राजांना मुलगा झाला। आऊसाहेबांच्या पोटी पुत्र रत्न जन्माला आलंय। कधी शालिवाहन शके 1551व्या वर्षी शुक्ल नाम संवत्सरात उत्तरायणात शिशिर ऋतू आहे, हस्त नक्षत्र आहे। शुक्रवारी सूर्यास्तानंतर पूर्ण अंधकार पडला आणि अखिल पृथ्वीच्या साम्राज्याच्या वैभव पाचही ग्रह अनुकूल असताना आऊ जिजाऊंच्या पोटी, आऊसाहेबांच्या पोटी पुत्र रत्नाचा लाभ झाला। 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराज की। आज या क्षणाला छत्रपती जन्माला आले।